ती घटना सत्य आहे की माझा धनंजय मुंडेने घडून आणला होता, परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे, त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये की मला तो मारू शकेल, कारण मी एवढा सस्ता नाहीये, मी सगळ्याचे पाठ पुरविणार आहे आणि असले चाळे करणाराला तर मोजतच नाही. मी पुढं जेवणातून औषध घाल, पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण, यांची तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे. कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे, तर आम्ही सुद्धा खूप पुढचे आहेत. परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली, कारण ती सत्य आहे. त्यांनी जणू अजित पवाराला सांगितलंय की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा, मला टाळा शब्द वापरला, टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली. हो, मला साथ द्या, मी याच्यानंतर करणार नाही. असता मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे. कारण तो 5-7 दिवस 7-8 10-12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे, तो आता फरारच आहे त्या दिवसापासून. हेच कुठं करत होता तो फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन, कारण ते माझ्या लोकांना, मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी असं म्हणतो, जात म्हणत नाही. त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही, कारण तू काही कुठं नाही करणार रोज. ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो, ओबीसीला मध्ये घेऊन पडतो, त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला. आता माझ्या लोकाला मारते, मराठी मला वाचवा, दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार, त्या अजित पवाराच्या, आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला लागला. तो अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार, हेच फडणवीस साहेबाकडे म्हणला जणू तो. म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतायत? हो, वापरतात. मग चौकशीला कसं काय? एवढं मोठं घटना घडून आणतोय, ती लहान घटना नाहीये, आणि सरकार त्याला क्लीन चिट देते. हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललाय तो, देवेंद्र फडणवीसला सुद्धा. मग आता त्याला याच्यातून टाळा चौकशीतून तुम्ही असे लोक सोडणार. संतोष भैयाच्या हत्याकांडातून, संतोष भैयाचा त्यातून तुम्ही सोडलं, महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं, ते बापू आंधळेच्या प्रकरणात घेऊचे, सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो, तुम्ही सोडून देणार. आज माझा पाताचा विषय केला त्यानं, त्याची ती स्टाईल आहे काम करायची की त्यांचे ज्या करायचं त्याच्या जवळचे लोक वापरायचे, अशी तिची पद्धत आहे. आणि म्हणाल ते त्यांचेच बेट्या मुंड्या, तू माझ्या नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव. तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल, क्लीन चिट दिली असेल, तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल, तू लय वाईट काम केलेलं आहेस. तू ध्यानात ठेव एवढं, तू लय वाईट काम केलेलं आहे.